कोणत्या दिशेला स्वयंपाक बनवणं हे अशुभ मानलं गेलं आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. या दिशेला तुम्ही जर स्वयंपाक बनवत असाल तर त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दुःख वाढते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हा घराचा मुख्य भाग आहे. घर हे शरीर असेल तर स्वयंपाकघर हे त्याचे हृदय आहे. म्हणूनच शास्त्रात त्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मात्र मित्रांनो, त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत होते आणि प्रोत्साहन मिळत असते. चुकीच्या दिशेला बनवलेले किचन हे सुद्धा घरामध्ये गरिबी आणण्याचे एक मुख्य कारण असू शकतं. किचनची असलेली चुकीची दिशा आणि स्वयंपाक बनवताना स्त्री ज्या दिशेला तोंड करून उभी राहते तिची दिशा चुकीची असेल तर खूप संकटांना सामोरे जावे लागते. घरातील स्त्रिया आपला सर्वात जास्त वेळ हा स्वयंपाकघरात घालवत असतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील ऊर्जा सर्वात जास्त त्यांच्यावरच प्रभावित करते. पुराणात असे म्हटले आहे की ज्या घरातील स्त्री जर सुखी असेल तर लक्ष्मी माता पण त्या घरावर प्रसन्न राहते. त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. पण कधीकधी स्त्रिया किचनमध्ये अशा काही चुका करतात त्यामुळे किचनमधील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो आणि तिथे नकारात्मक वातावरण तयार होते आणि याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. यासाठी मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी अशा काही महत्त्वपूर्ण स्वयंपाकघरातील वास्तू टिप्स आणल्या आहेत की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल. तर चला जाणून घेऊया की स्त्रियांनी स्वयंपाक करताना कोणत्या चुका करू नये. अंघोळ न करता किचनमध्ये स्वयंपाक बनवणे. असं केल्याने घरातील रोगराई कधीही संपत नाही. बिना अंघोळ करता स्वयंपाक बनवलेल्या वास्तुदोष निर्माण होतो आणि नवरा बायकोमध्ये भांडण व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर या गोष्टीचा मुलांवर वाईट परिणाम होत असतो. स्त्रियाबरोबरच घरातील पुरुषांचेही कर्तव्य आहे की त्यांनी अंघोळ न करता स्वयंपाकघरात जाऊन काहीही खाऊ नये. अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात जाऊन खाल्ले पाहिजे. असे केल्याने घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते आणि घरामध्ये बरकत येते. स्वयंपाकघर हे बाथरूमसमोर नसायला हवे. जर घरातील बाथरूमचा दरवाजा हा किचनसमोर उघडत असेल तर त्याचा परिणाम हा घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो. बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा ही स्वयंपाकघरात शिरते. त्याचबरोबर बाथरूममधील किडेसुद्धा किचनमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे रोगराई घरामध्ये पसरू शकते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला स्वयंपाक बनवू नये. या दिशेला बनवलेला स्वयंपाक हा घरामध्ये रोगराई सोबतच भांडण निर्माण करण्याचे कारण बनतो. त्यामुळे घरातील संपूर्ण सुखशांती भंग पावते. वास्तुशास्त्रानुसार किचन हे उत्तर दिशेला असू नये. जर किचन उत्तर दिशेला असेल तर त्यामुळे आर्थिक नुकसान होते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. जर स्वयंपाकघर उत्तर दिशेला असेल तर तुम्ही धनाला जाळत आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही धन कमवत राहाल आणि ते जळत राहील. या दिशेला जर किचन असेल तर तुमचे खर्च हे खूप वाढतील आणि त्याचबरोबर पैसा येण्याची नवीन साधने सुद्धा तयार होणार नाहीत. घराच्या पश्चिम दिशेस किचन असणे हे सुद्धा अशुभ मानले आहे. या दिशेस किचन असल्यास घरामध्ये अकारण वाद निर्माण होतात आणि कधीकधी हे वाद एवढे वाढतात की ते घटस्फोटापर्यंत जातात. वास्तुशास्त्रानुसार जेवण हे नेहमी पूर्व दिशेलाच बनवायला पाहिजे. या दिशेला बनवलेला स्वयंपाक हा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतो आणि घरातील सर्व वास्तुदोष दूर करतो. जेवण करताना सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की आपले तोंड हे पूर्व दिशेलाच असायला हवे. घरामध्ये जर कोणत्या सदस्य हा आजारी असेल तर त्याने जेवण करताना मुख पूर्व दिशेला ठेवावे. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे प्राण ऊर्जेमध्ये वाढ होईल. मुलांनी जेवण करताना मुख हे उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने त्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि त्यामुळे देवी सरस्वतीची कृपा बनून राहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख शांती जर हवी असेल तर किचनमध्ये पूर्व दिशेला खिडकी असायला पाहिजे. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की
खिडकी ही मोठी असली पाहिजे, जेणेकरून बाहेरची खेळती हवा ही स्वयंपाकघरात येईल. आणि त्याचबरोबर गॅस हा आग्नेय कोनात असेल तर अतिउत्तम, कारण अग्नीची दिशा ही तीच आहे. या दिशेला ठेवल्यामुळे त्याचे शुभ फल प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर शक्य असल्यास सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातील पहिली चपाती किंवा भाकर गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालावी. असे केल्याने तुमच्या कामात येणारे सर्व विघ्न दूर होतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण. राधे राधे.